शिकार. होय, या दिशेला माझी शिकार पळते आहे. ये ये माझ्या शिकारे पळते सुखे. ये लवके प्रत करण्यासाठी. नाही, यावेळी हे शिकार पळाले. ही तशी का हे भारी मोठी शिकार. आवडले. हे पण शिकार गायब. हे पहा, क्या तिथं क्या समोरच्या दिशेला. हे पहा, समोरच्या दिशेला. काय आजचा दिवस असं का होतंय याचा विचार करतोय. ज्या ज्या शिकारीच्या दिशेला मी वळतोय हे शिकार दृष्टीगोचर होते. हे असं का घडतंय. आजपर्यंत असं कधीच झालं आहे. या अरण्यात वास्तव्य करतोय. हे असं का. आजचा दिवस फुकट जाणार की का. आठवतंय कालचा तो दिवस. वाह वाह हे ते हरणाचा रुचेर असं भाव. हो, एका झडपे हरणाची शिकार साध्य केली आणि ते डोसलोसेट कवळं भाव. वाह 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 वाह. त्या पावसात घडलेलं ते रक्त प्राशांत कच तहान शांत झाले. मांस भक्षण करता तमा तेन भावंडाची दिशा होताश्वर चिताश्वर आणि कर्कटा हवे तेन भावंड या अरण्यात वावरतोय. पण मला शिकार नाही ना. असंच करावं. सोन्या नाट्यकवी असतो. या नाटकात उत्कृष्ट मृदंग की साजणारे मृदंगमणे गौरेश बस. आजचा दिवस फुकट जाता उपयोगी नाही. याच्यासाठी एकच असंच करावं. मला शिकार मिळाली घालता. माझा बंधू तो माझा बंधू जितेश्वर नक्कीच काहीतरी आहे. आणि मग धाव धाव धाव. पण त्याचा मार्ग अजूनही कुठेतरी मार्ग हो दिसत नाही. राहिला कुठं हा जितेश्वर. येतोय येतोय. एक सारखा मार्गाने मार्गक्रमण करतोय. शिकार साध्य करावी आणि या पोटाची टीसभर थैली भरावी. आम्ही दोन भाऊ. माझं नाव जितेश्वर. एक सारखा या रंगावर. पण पोटाची टीसभर काही भरली नाही. पण माझा बंधू वृक्षाखाली बसला असेल. त्याने काही ना काही आणलं असेल. त्याला विचारावं आणि या पोटाची शांतवण करावं. हेच करो. पण दादा आपल्या पायाचा अरे भाऊ जितेश्वर
जितेश्वर आलास अरे दादा, पोटाचं शांतवन करायचं होतं आणि हे चालवलंयस शांतवन होणार कसं? पण मला सांग रे, काय बोलतोय अरे असं काय शोधतोयस का मोठ्या आशेने आलो होतो. विशेषापराची शिकार करून ठेवली असणार. आलं आलं लक्ष हा. शिकार आणि त्या शोधतोय शिकारी हो, हा जितेश. पण काहीच तो नाही. असा मला अरे काय शोधतोय? मला याची सवय माहिती आहे म्हणजे तुला वाटलं मी लपून ठेवलं? नाही दादा. जे काही मिळेल त्याची समभाव बनली आणि करू. मग तुला चोरून मी काय ठेवणार आहे? योग्य बोलत आतापर्यंत जी जी शिकार मिळाले त्या शिकारीचे तीन समान वाटे होय दादा. त्यात खाली खंड पडला नाही. रोजची दिनचर्या कशी असते? तीन भावानी प्रातःकाळी उठावं, या कणखर कांतारी प्रवेश करा, समान वाटणी हवी. होय, आणि ती शिकार समान वाटणी साध्य हवी. करावे आणि त्या शिकारीचे तीन समान वाटे करावे आणि वृक्षाखाली बसो, वृक्षाखाली बसो, ते शिकार भक्षण करावे. होय ना? त्यासाठी हा. पोटाची टीजवर खळगी तर भरली पाहिजे. ए, म्हणून ए जितेश्वर हा. पोटात आणि त्या हात अरे मला पण तसंच होतंय. उठलेलं कसं असावीच पाहिजे असावं. ए, इथे 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 आठव आठव त्या दिवशी का तो प्रसंग ए, काय होत अरे पण मला सांग. ती शिकार पुन्हा वेळ ना अरे पण माझ्या बंधुराया, हा. स्वप्न पाहून काही उपयोग होणार नाही. त्यासाठी हा. पोटाची टीजवर खळगी कशी भरते बरोबर आहे तिचं. याचा विचार कर. या, टीजवर पोटाची टीजवर बस, मागील प्रसंग विसरून जा. हा. पुढे काय येणाऱ्या ते पाहिजे. प्रसंगाला आपण बोलतो. होय ना? हा. मग असं करूया. हा, म्हणजे आम्हा दोघांना काही मिळालं नाही. बरोबर आहे. तिची आमची ताई हा. ती आमची ताई आम्ही तिचे भाई. बरोबर आहे. पहिला म्हणजे आमची ताई शिकारीसाठी गेलेली आहे. ताईला काहीतरी मिळालं असेल. नक्कीच तिला मिळालं असेल. मग आपण दोघं बंधू हो, त्या शिकारीवर जाऊन ताव मारायचा. हो, हो. चाल. माझी प्रचंड मोठी होय या ठाई माझं वास्तव्य. या प्रचंड गोयाच्या ठाई
ही कर्कटा राक्षीण एकटी नसून होय माझ्या सोबतील आहेत ते माझे दोन्ही बंधू. आमचं कर्तव्य काय असेल तर या अरण्याच्या ठिकाणी कुठलाही हिंस्र प्राणी असू द्या किंवा मनुष्य प्राणी असू द्या, जर आमच्या दृष्टीस पडला असेल तर त्याला स्थानी पडून स्वतःचा उदरनिर्वाह करा. याच हेतून या गुहेच्या ठाई माझं वसतिस्थान. नित्यशा माझ्या भेटीसाठी येणारे माझे बंधू होय बरेच दिवस लोटले गेले, बराच कालावधी सुद्धा लोटला गेला, पण अपयश आमच्या पदरी फक्त अपयश. बरेच दिवस झाले या आमच्या जगण्याच्या मुकेची आग एकसारखी पेट घेते आहे. तेव्हा एकदा ते मऊ मऊ लुदशीत पाऊस याच माझ्यावर धावत आहोत. हे एकसारखं मनाच्या खाली होत आहे. पण आशा आहे ती एकाच गोष्टीची, नित्यशा माझे बंधू मला घेऊन येतात ते मांस. आज सुद्धा नक्कीच या त्यांच्या ताईसाठी, या ताईच्या मुलासाठी निश्चितच मला ते मांस घेऊन येते आणि ते मांस खाऊन त्या मांसावरची यथेष्ट अवमान आहे. असंच करावं. अरे ताई, आवाज गुहेच्या ठाई आवाज ओळखीचा वाटतो. कोण भावड्या? कोण दुसरा भावड्या? मागं कुठं राहतोय? याला काय म्हणावं? हा भावड्या आहे की गेला? अगं काय चालवलंय तू? प्रेमाची मिठी. बरोबर आहे. ही प्रेमाची मिठी नव्हे, ही भुकेची मिठी. भुकेची भुकेची मिठी. हा. काय पाहताय मी? अगं हे नाही, मार्गाने मार्गक्रमण करतोय शिकार साध्य करण्यासाठी. पण मला शिकार सांग, साध्य करण्यासाठी काय रे, एका मागोमाग एक भाऊरायांचं आगमन झालं. अरे दोघांचंही हात रिकामी. बहिणीसाठी काय आणला, ताईसाठी काय आणलं ते आधी द्या. हे दादा, मोठ्या आशेने आलो होतो. अरे आशेची निराशा. आई आणि हो आमच्यापेक्षा मोठी ना. हो हो. विचारू तिला तू काय आणलं. रोज रोज आम्ही तिला खायला देतो, आज ती आम्हाला खायला आणि दे. खाऊन खाऊन काय पाजली ती पहा. बरं, हे ताई, काय होतो, आम्ही तिला समान वाटणी करतो, बरोबर आहे. बरोबर आहे. पण वाटणी केल्यावर आमच्या वाट्यावर लक्ष कोणचं, तिचं. आमच्या दोघातले अर्धेवर तो वाटणे भक्षण करतो. हा, त्याचा परिणाम आहे तो. अगं बाई, आपापसात जास्त बोलू नका. जे बोलायचं असेल ते माझ्याशी सरळ आणि थेट बोला. ए ताई, आता घाबरू नको. आले तुझे भाई. काय दिवे लावलात? अगं ताई, बरोबर आहे काय तुझं. आणलात ते द्या, मला भूक लागले. सारखं आपलं काय आणलंय, काय आणलंय मला सांग. आम्हाला विचारतेस काय आणलंय, तू आमच्यासाठी काय केलं. तुला मी आणलंस काय विचारणार नाही. कशाला? कारण तूच खाऊन खाऊन म्हणतो. मी विचारलं तुला, ताई, तू माझ्यासाठी काय आणलं.
तुमच्यासाठी मोठ्या आशेने आलो. हे. लोकांना सांगायला काय की ताईने एवढं एवढं मांस माझ्यासाठी ठेवलंय. कुठं आहे ते? कुठं ठेवलं? भावराया, हा? ही गुहा आहे ती माझी गुहा. मी बराच शोध घेतला, हा? माझ्या हाती काही लागलंच नाही. मला आशा होती, त्या आशेची तुम्ही आता निराशाच केला. तुम्ही सुद्धा हात जसे हलवत गेला तसे हात हलवत आला. बरोबर आहे. तू सांगतेस काय आम्ही हात हलवत परत आलो. हो. पण तुझं का बरोबर आहे. हिचं का? तू ही हात अपयश! हलवत आलेस. आमच्या पदरी अपयश. पण या जर अपयशावर आम्ही इथं जर ठाम राहिलो तर आम्हाला पण विचारणार सुद्धा नाही. बरोबर आहे ताई तुझं म्हणणं. आतापर्यंत असं कधी झालं स्वतःच्या नाही. पोटासाठी जर काही मिळवायचं असेल तर असं हातावर हात ठेवून चालणार नाही. हातांची हालचाल आणि शरीराची अवयवांची धडपड केल्याशिवाय भक्ष्य सहजासहजी मिळणार नाही. हे काही याच्या मुळाशी कारण आहे. काय ते कारण याच प्रचंड अरण्याच्या ठिकाणी साऱ्या हिंस्र स्वापनांना कळून चुकलेला आहे की इथं आमची प्रचंड गुहा आणि याच गुहेच्या ठाई आम्ही प्रचंड 3 भावंड वावरत आहोत आणि याच्यात मग आमच्या पदरी अपयश पडतंय. पण हातावर हात ठेवून मस्त उपयोगाचं नाही. बरोबर आहे तुझं म्हणणं. त्यासाठी 3 दिशेला 3 मार्ग पत्करावे. हा? हे बरोबर आहे. ज्या मार्गात भक्ष होय, मिळेल काही तर बरोबर आहे. त्या मार्गात मोठ्यानं आवाजाची खूण करून 2 भावंडांना दुसऱ्या भावंडाला बोलवायचं आहे. पण याच्यासाठी नाही. या क्षणी